राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, आज बनवायचे आहे आपल्याला बिस्किट बरं का. आणि बिस्किट तर सगळ्यांनाच आवडतात, आपल्याला आवडतात, लहान मुलांना सुद्धा आवडतात. आणि मंडळी, आमच्या रामला तर खूप बिस्किट आवडतात बरं का. तर आता दुकानातून आणण्यापेक्षा भाग्यश्रीला म्हटलं घरच्या घरी बनवलेली बरे. आणि मंडळी, आम्ही नेहमी घरी बिस्किट बनवत असतो बरं का. तर तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आजचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला बिस्किट खूप आवडतील. आणि भाग्यश्री एकदम छान झाली पाहिजे बरं का. दरवेळेस जसं बनवतो ना आपण तसेच बिस्किट झाले पाहिजे बरं का. तसेच बनवणार आहे. आपल्या प्रेक्षकांना खूप आवडले पाहिजे बिस्किट. तर आपण आज छान असे बेकरीमध्ये जसे बिस्किट भेटतात ना तसे बिस्किट आपण घरच्या घरी बनविणार आहेत. सगळ्यांना खूप आवडतील अशा पद्धतीने. एक मोठी वाटी मी मैद्याची घेतली आहे. इथं रवा घेतलेला आहे, याला गरा पण म्हणते. तर ती पण एक वाटी घेतलेली आहे, मैदा आणि रवा. इथं घेतलेली आहे मी साखर, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आपल्याला एक फुल वाटी साखरेची घ्यायची आणि अर्धी वाटी आपल्याला पिठी साखर बनवून घ्यायची त्याच्यामधली. आणि अर्धी वाटी आपल्याला अशीच टाकून घ्यायची. जाडसर साखर आहे. ही थोडीशी चिमूटभर वेलची पावडर. आपण जी एक वाटी साखरेची घेतली होती ना, अर्धी वाटी आपण सरसगट साखर टाकलेली आहे आणि अर्ध्या वाटीची पिठी साखर बनविली. ती पाऊण वाटी झाली पिठी साखर बनवल्याच्या नंतर. ती पण याच्यात टाकून घेऊ. थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ही सगळ्या वस्तू आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायच्या अगोदर. मी इथं 3 ते 4 चमचे गावरान तूप घेतलंय, ते पण आपल्याला याच्यामध्ये मोहन म्हणून टाकून घ्यायचं आहे. गावरान तुपाने छान असे खुसखुशीत बिस्किट होतात बरं का. हे सगळं मिक्स करून घेऊ. हे तूप सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठामध्ये तूप एकजीव झालं पाहिजे. सगळं असं चोळू घ्यायचं. आपलं सगळं पीठ तूप एकत्र झालंय. हे पहा, अशी मूठ बांधली की पीठ सगळं चिटकून येतंय. पिठाचा गोळा बनतोय. एकदाच भरपूर पाणी टाकायचं नाही बरं का, थोडं थोडं पाणी घ्यायचं. याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे ना, त्या साखरेला पाणी सुटतं ना, त्याच्यामुळे एकदाच पाणी नाही टाकायचं. आपलं छान असं सगळं पीठ मळून झालंय. आता हे 5 मिनिटं आपण भिजायला ठेवू. याच्यामध्ये आपण रवा टाकलेला आहे ना, त्याच्यामुळे तो भिजला पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने आपण मळून घेतलंय. 5 मिनिटं झाले तर पीठ आपलं छान असं भिजलंय. आपण आता याचे छान असे बिस्किट बनवू. आपल्याला छोटा मोठा आकार जसा घ्यायचा आहे ना तसा उंडा घ्यायचा आहे. आपण मध्यम आकाराचे बिस्किट बनवणार आहेत, कारण की आपले लहान लहान मुलं आहेत ना, ते खातेत. आपल्याला जसे लहान मोठे बनवायचे ना तशी गुळी घ्यायची. आता ही गुळी दुसऱ्या हाताने अशी दाबायची, चपटी करायची. असं दाबून घ्यायचं आहे. पहा, छान अशी डिझाईन होती बिस्किटाला. दुसरं पण बनवून दाखवते. असं गोल आधी गोळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे दुसऱ्या हाताने. अशी डिझाईन बनवून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला सगळे बिस्किट बनवून घ्यायचे. घरात छान असा फुगलेला आहे. याच्यामध्ये मी निम्मे बिस्किट छोटे बनवणार आहे आणि निम्मे मोठे मोठे बनवणार आहे, कारण की आपला राम पण छोटा आहे ना, त्याच्या हातामध्ये दिलं ना तो बरोबर खातो. त्याच्यामुळे छोटे छोटे पण बनवणार आहे. बघू शकताय मंडळी, भाग्यश्रीने किती छान पद्धतीमध्ये बिस्किट असे बनवून घेतलेले आहेत. अजून राहिलेत ना बनवायचे? हो, राहिलेत ना थोडेसे. बाहेरून आणून खाण्यापेक्षा असे घरच्या घरी बनवित जायचे. बरोबर. दुकानामध्ये किती किती दिवसाचे राहतात बनविलेले, असे ताजे ताजे बनवायचे आणि आपण खात जायचे आणि आपल्या लेकरांना पण खायला देत जायचे. किती करून हे गावरानच आहे, आपण आपल्या हाताने स्वतः बनवलेलं. खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे आणि एकदम झटपट होणारा पदार्थ आहे बरं का. अशा पद्धतीने सगळे आपण बिस्किट बनवून घेतले. तर आणि मी तेल पण गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल पण गरम झालंय. आता पहा, छान असं तेल गरम झालंय. आपण आता बिस्किट सोडून घेऊ. जास्त कडकडीत तेल नाही गरम करायचं बरं का, थोडंसं कोमटच ठेवायचं. दोन मिनटं झालेले आहेत. आपण आता हे थोडे असे पलटी करून घेऊ, म्हणजे दोन्ही बाजूनी चांगले तळतील. भाग्यश्री, काही म्हण बरं का, पण बिस्किटाचा खूप सुगंध आलाय बरं का. छान आला ना? लई छान. छान असे तळून घ्यायचे आपल्याला. आता हे
मोठे मोठे कसे बिस्किट असतात बेकरीमध्ये तसे दिसत आहेत बरं का. वा 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 वा, खूप छान कलर आलाय भाग्यश्री. छान तळेत आपण काढून घेऊ. कसे दिसत आहेत मंडळी बिस्किट, आहे का नाही दुकानातल्या वनी. किती छान असे बिस्किट तयार झाले आहेत बरं का आपले. आपण आता हे राहिलेले पण घेऊन तळून असेच. सगळे बिस्किट आपल्याला असेच तळून घ्यायचे बरं का. आपण याच्यामध्ये जी सगळं साखर टाकली होती ना सवतली, ती पहा कशी दिसतीये. छान अशी कुरुम कुरुम लागन खायला. एका बाजूने छान असे तळून झाले तर आपण पलटी करून घेऊ. आपले हे पण बिस्किट छान असे तळले तर काढून घेऊ. राहिलेले बिस्किट असेच तळून घेऊ. आपले निम्मे बिस्किट तळून झाले तर आता हे थोडे गरम आहेत. मी अगोदर काढलेले थंड झाले तर आता रामलाई चेड्यावणी करायला लागलाय. मी त्याला देते. दादा खायचे बाळा तुला. पहा मस्त खुसखुशीत झालेला आहे. धर बाळा. चटका आहे. दादू कसं झालंय. छान झालंय. तिकडे दाखव काकाला कसं झालंय. कसं झालंय बिस्किट. छान 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 झालंय. छान छान. काय असू द्या मंडळी, पण रामला खूप आवडले गार बरं का होऊ द्या. बिस्किट. हा खा. आपल्या रामला खूप म्हणजे खूप बिस्किट आवडले आहेत. छान झालं. दादाला बोलायचं मग. दादाला बोलायचं खायला. खूप म्हणजे खूप गोड आणि कुरकुरीत झालीत बरं का. छान झालंय ना. आता आपले सगळे तळून होत आले तर एवढे काढून घेते. हे अगोदरचे छान असे थंड झाले तर आपण हे पण काढून घेऊ कढईतले. मी एक फोडून दाखवते. पहा मस्त असं खुसखुशीत झालंय. आपण हे बिस्किट चहा सोबत असे कोरडे पण खाऊ शकतो बरं का. खूप छान लागतात खायला. मी चव घेते बिस्किटाची. रामला तर खूप आवडले तर आणि एकदम छान टेस्ट झाली आहे बरं का या बिस्किटांची. बरोबर आहे ना मंडळी, मी पण 2 बिस्किट खाल्ले बरं का. एकदम गोड आणि कुरकुरीत झाले आहेत. आपल्याला दुकानामध्ये पण भेटत नाहीत असे बिस्किट झालेले आहेत आपले. बरोबर आहे ना. आणि आपण भाग्यश्री आता कढईमधून गरम उतरवलेले आहेत. थोडे गार झाले हो, आणखीन कडक होतील ना. हो. काय एकदम छान टेस्ट झालेली आहे बरं का आपल्या बिस्किटांची. एकच नंबर. रामला पण आवडला आणि रोहित आणि तनू पण घेऊन पळलेले आहेत बाहेर खेळायला. तर पहा मस्त असे आपले बिस्किट सगळे तयार झालेले आहेत. आपण सगळ्यांना खायला देणार आहोत. तर गीता आहे, राम आहे, भाऊजीन ते आहेत, अण्णाबाई आहेत. आणि सगळ्यांना भाग्यश्री, चव घ्यायला देणार आहे. आपण जेवढे बिस्किट बनवले त्याच्या दुप्पट तर लहान मुलंच घेऊन पळाल्या. हो. तनू, खूप दादा. छान लागते तो. आणि आज शनिवार असल्यामुळे सर्वांना सुट्टी आहे ना. हो. मंडळी रेसिपी बनवतानीच भाग्यश्रीने जसे तळले ना लगेच रेडी झालेले घेऊन पळाले बरं का रोहित आणि तनू. तर चला, तुम्हाला आजच्या बिस्किटांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बरं का. आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.